साईदीप हॉस्पिटलसमोर चहाच्या टपरीत गोंधळ, भाडे मागणे ठरले गुन्ह्याचे कारण, महिला पोलिसात धावली। तारकपूर येथील साईदीप हॉस्पिटलसमोर स्वतःच्या मालकीची चहाची टपरी भाडेतत्वावर दिलेल्या महिलेला भाडे मागितल्याच्या कारणावरून 2 जणांकडून शिवीगाळ, दमदाटी व गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेने आपल्या मालकीची चहाची टपरी सुमारे 5 वर्षांपूर्वी निसार शेख यास भाडेतत्वावर चालवण्यास दिली होती। दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी फिर्यादीने भाडे घेण्यासाठी गेले असता निसार शेख याने तुम्ही तुमची टपरी परत घ्या, लाईट बिल तुम्हीच बघा असे सांगितले व 2-3 दिवसांनी या असे म्हणाला होता। त्यानुसार दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळच्या सुमारास फिर्यादी आपली टपरी साईदीप हॉस्पिटल समोर गेली असता तेथे निसार शेख व त्याचा भाऊ साहिल शेख उपस्थित होते। फिर्यादीने भाडे व लाईट बिलाबाबत बोलता साहिल शेख याने तिच्या डाव्या छातीला हात लावून लज्जास्पद प्रकार केला व तिला ढकलून दिले आणि तुला काय करायचे ते कर, आमच्या मागे कोण आहे तुला माहिती नाही, आमचे कोणी काहीही वाकडे करू शकत नाही अशी धमकी देत शिवीगाळ व दमदाटी केली। या घटनेनंतर फिर्यादीने तोफखाना पोलीस ठाण्यात निसार शेख व साहिल शेख यांच्या विरोधात शारीरिक छळ, शिवीगाळ, दमदाटी व धमकी दिल्याबाबत तक्रार दाखल केली आहे। तोफखाना पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।